वलसाड सुरत विद्यापीठाने हापूस आंब्याच्या मानांकनासाठी प्रयत्न चालवले आहे असं लक्षात येत आहे. परंतु हा पूर्णपणे कोकणावर अन्याय आहे. खरा हापूस आंबा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्येच आहे. आज जगामध्ये जो एक्सपोर्ट आंबा होतो आहे हापूस म्हणून, तो या ठिकाणी आमच्या दोनच जिल्ह्यातला आहे. त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्र व इतर उर्वरित महाराष्ट्रात किंवा कर्नाटक या ठिकाणी आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड झालेली आहे. त्याचा त्याला विरोध नाही. परंतु आमचा हापूस आंबा म्हणून जर या ठिकाणी कोणी या ठिकाणी मानांकनासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात तयार होणारा आंबा हा नैसर्गिकरित्या त्याची या ठिकाणी चव आहे. ही नैसर्गिक चव त्याच्यावर डुप्लिकेटगिरी करून आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी आज पेटून उठतील आणि या ठिकाणी त्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो, अशा तऱ्हेच्या ह्या गोष्टी जेव्हा होत असतात त्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एकत्रितपणे विरोध केला पाहिजे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आंबा हाच खरा हापूस आहे अशा तऱ्हेचा या ठिकाणी आज निर्णय लावून घेतला पाहिजे किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही सर्व शेतकरी, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी हे यासाठी या ठिकाणी वलसाड सुरत असेल तर उद्या जामनगर त्याच्यात येईल, कर्नाटक येईल, हे आम्ही सहन करणार नाही. आमच्या हापूसला मिळालेलं जे महाराष्ट्र शासनाचं मानांकन आहे हे मानांकन कायम राहून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना ह्याचा आर्थिक फायदा झाला पाहिजे.